नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचे गीताज वेज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत. तर आज आपण आईच्या हातची मस्त खमंग अशी चटणी कशी करायची ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. ही आता कढई गरम झाली. यात म्हणजे जवस टाकून घ्यायची. 1 वाटी जवस. हे जवस आता फुल गॅस ठेवून सनी जवस भाजून घ्यायचे. आधी जवस भाजून घ्यायचे चांगला असं तडतड वाजेपर्यंत. पुढे मग चांगले ते फुगले चांगले किंवा भाजले गेले. हे जवस चांगले भाजलेत, आता काढून घ्यायचे. 1 वाटी आणि अर्धी वाटी 1.5 वाटी काळे तीळ. आता ही भाजून घ्यायची. काळे तीळ भाजताना गॅस मध्यमाच्यावर ठेवायचं. हे काळे तीळ भाजताना तडतड वाजेपर्यंत भाजून घ्यायचे. त्याची भाजून झाले. आता हे थंड व्हायला एकत्रच मोठायचे सगळे. आता आपण हे खोबरं भाजून घेऊ. थोडंसं सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचं. खोबरं भाजून झाले. आता हे सेपरेट काढून घ्यायचं. हे आता थोडं तेल टाकून कढीपत्ता तेलात भाजून घ्यायचा. कढीपत्ता पण करपून द्यायचा नाही, जरा कडक होईपर्यंत भाजायचा. कढीपत्ता छानपैकी कडक झालाय. आता हा काढून घ्यायचा. तीळ आणि जवस भाजून घेतले. इथं आता हे थंड करून घेऊ. गार झाल्यानंतर सेपरेट सुकच वाटायचं. हे तीळ आणि जवस थंड झालेलं आहे. आता पहिल्यांदा हे मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्यायचे. हे तीळ थोडं थोडं टाकून आता हे वाटून घ्यायचे बारीक. हे तीळ आपले वाटून झाले. ह्या पद्धतीने असे बारीक वाटून घ्यायचे. हे वाटलेले तीळ आता एका भांड्यात काढून घ्यायचे. हे राहिलेले तीळ ह्याच पद्धतीने आपण बारीक वाटून घेऊ. हे तीळ जवस आपले आता बारीक वाटून झालेले आहेत. आता हे खोबरं वाटून घ्यायचं आपल्याला. हे वाटलेलं खोबरं हे तिळाच्या कुटामध्ये टाकून घ्यायचं. हे खोबरं वाटून झाले आहे. आता मिक्सरच्या भांड्यात कढीपत्ता वाटून घ्यायचा. आता कढीपत्ता वाटून झाला आहे. त्यातमध्ये लसूण टाकून वाटून घ्यायचं. आता हा वाटलेला कढीपत्ता आणि लसूण हे तिळाच्या कुटात टाकून घेऊ. यात आपण आता मसाले टाकून घेऊ. सपाट चमचा जिरे पावडर. आता 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची. त्याने रंग छान येतो. बेडगी मिरचीची चटणीला रंग छान येतो. ह्यामध्ये आता 2.5 चमचे लाल तिखट टाकायचं. यात आता चवीनुसार मीठ टाकायचं. हे सर्व मसाले आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे सर्व मिक्स करून झालेले आहे. आता याची टेस्ट करून बघायची. ही थोडीशी चटणी आळली वाटते म्हणून थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकते. हे आता सर्व मिक्स करून झालेलं आहे. मिक्सरमध्ये परत एकदा फिरून घ्यायचं थोडं. ही चटणी आपली वाटून झालेली आहे. आता डबल वाटल्यामुळे बघा रंग कसा मस्त आला आहे आणि छान वास पण येतो.
ही वाटलेली चटणी आता दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायची. तर आपली इथे ही मिक्स चटणी तयार झाली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची आईच्या हातची चटणीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.